आणि त्यांनी केळवा माहीमचा जो वेढा घातला होता मराठ्यांनी, तो वेढा मोडला. तेव्हा मराठ्यांनी आणलेली जी एक मोठी तोफ होती, ही तोफ दागतानाच फुटली. आणि मल्हार हरी यांच्याकडे जो तोफखान्याचा जो दारुगोळा होता, तो पण सीमित होता. जे या किल्ल्यातला जो पाणीसाठा होता, तो संपुष्टात यायला लागला. आणि त्यानंतर 25 डिसेंबरला अशी गोष्ट घडली. 3 नोव्हेंबर 1737 साली जी चिमाजी अप्पांनी वसईची मोहीम काढली होती, त्यामध्ये या शिरगावच्या किल्ल्याचा सुद्धा समावेश होता. तर इंट्रो बघून तुम्हाला कळालंच असेल आज आपण कुठे आलोत. आज आपण आलो आहोत शिरगावच्या किल्ल्यावर. तर आज आपण शिरगावच्या किल्ल्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया. तर आपला शिरगावचा हा जो किल्ला आहे, हा सागरी किनारी भुईकोट या प्रकारामध्ये मोडतो. या प्रकारच्या किल्ल्यामध्ये जी तटबंदी असते किल्ल्याची, ही खूप उंच असते. आणि आपल्या पुरातन विभागाने इथे किल्ल्याचा नकाशा लावलेला आहे. तर आपण नकाशा बघूया. तर आपला हा पुरातन विभागाने किल्ल्याचा नक्षा लावलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आपण पाहिलं तर किल्ला हा जवळपास एक आयताकृती आकाराचा किल्ला दाखवलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये हा जो बुरुज आहे हा आपला गोल बुरुज आहे. त्याच्यानंतर हा अष्टकोनी बुरुज आहे. त्यानंतर हा बुरुज आहे, हा हा सुद्धा आपला गोल बुरुज आहे. आणि हा आहे जो त्रिकोणी बुरुज आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळ्या जागेंच्या म्हणजे ज्या इमारती आहेत, ह्याच्या इकडे सूची लावलेल्या आहेत. तर एक पुरातत्व विभागाने खूप चांगलं काम केलेलं आहे, की म्हणजे किल्ल्याच्या एंट्री करतानाच हा नक्षा दाखवला आहे. त्याच्यामुळे कसं लोकं जे येणारे आहेत, जे इतिहासप्रेमी आहेत, त्यांना या किल्ल्याची बरोबर माहिती मिळते. तर चला तर आपण आता किल्ला आतमधून पाहूया. तर आपण किल्ल्याचा जो मुख्यद्वार बघितला, तर हा मुख्यद्वार थोडा विशेष आहे, कारण की हा कीस्टोन पद्धतीने बांधलेला मुख्यद्वार आहे. ह्यातला जो मधला जे दगड आहे, हा की आहे या डोअरचा. हा जर दगड काढला तर बाकीची सगळी दगडं पडतील. तर हा एक पोर्तुगीज शैलीने बांधलेला अ, द्वार आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण आतमध्ये एंटर केल्यानंतर आपण या दरवाज्यातून जेव्हा आतमध्ये येतो, तेव्हा आपल्याला दिसते की हा एक दुसरा इथे दरवाजा आहे. तर या दरवाज्यातून जेव्हा आतमध्ये येतो, तर आपण डायरेक्ट किल्ल्यात आतमध्ये येत नाही. त्याच्यानंतर हा दुसरा दरवाजा आहे. ह्याचं एक वैशिष्ट्य का, की जेव्हा शत्रू जेव्हा तोफांचा भडीमार करतो आणि जेव्हा हा मुख्यद्वार उद्ध्वस्त होतो, तेव्हा ते डायरेक्टली किल्ल्यामध्ये एंटर होत नाही. तर ते या दरवाजाकडे अडतात. त्याच्यामुळे एक अजून आपल्याला टाईम मिळतो, की किल्ल्याच्या रक्षणासाठी. आपण हा समोरचा बुरुज बघितला, तर ह्याचं एक वैशिष्ट्य की जेव्हा सैन्य इकडे येते आणि जेव्हा या दरवाजाजवळ येते, तेव्हा त्या बुरुजावरून बंदुकीचा मारा करून आपण या सैनिकांना मारू शकतो. असं त्या बुरुजाची रचना आहे. आणि इथे आपण पाहिलं तर आपल्यावरती लाकडाचं पूर्ण बांधकाम केलेलं आहे. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये पुरातन विभागाचं खरंच खूप कौतुक करायला लागेल. कारण मी जेव्हा आलो होतो या अगोदर, तेव्हा इथे काहीच नव्हतं. हे पूर्ण ओपन होतं. आता पुरातन विभागाने खरंच खूप चांगलं या किल्ल्याची डागडुजी केलेली आहे. आणि इव्हन कामसुद्धा चालू आहे अजून किल्ल्याचं. तर आपण ह्या दरवाज्यातून डायरेक्ट आपण किल्ल्यामध्ये एंटर होतो. तर आपण इथे किल्ल्यामधील विविध वास्तू आहेत त्या बघूया. इथे सगळ्या ठिकाणी ना किल्ल्यामध्ये बोर्ड लावलेले आहेत. म्हणजे प्रत्येक जे वास्तू आहेत त्याच्या बाहेर बोर्ड लावलेले आहे, की ती काय वास्तू आहे. तर हे इकडे सैनिकांचे निवासस्थान आहे. आणि मित्रांनो, हे झाड बघा. हे झाड ना खूप म्हणजे दुर्मिळ झाड आहे. जर तुम्हाला माहिती असेल या झाडाचं नाव, तर प्लीज कमेंटमध्ये सांगा हे कसलं झाड आहे.
आपल्या किल्ल्यामध्ये एक गुप्त दरवाजा सुद्धा आहे. तर हा गुप्त दरवाजा एक्झॅक्ट जो आपला मेन डोअर आहे त्याच्या समोरच हा गुप्त दरवाजा आहे. त्या गुप्त दरवाज्यातून आपण डायरेक्टली या किल्ल्यातून बाहेर जाऊ शकतो. जेव्हा संकटकाळी जेव्हा किल्ल्यातून डायरेक्ट बाहेर पडायचं असेल तेव्हा हा रस्ता यूज करतात. आता हा इकडे बंद करण्यात आलेला आहे, पण या दरवाज्यातून आपण डायरेक्ट किल्ल्याच्या बाहेर पडू शकतो. इथे आपल्या किल्ल्याच्या साठवणीच्या खोल्या आहेत, म्हणजे इथे धान्य वगैरे साठवलं जाते. तर आपण ती खोली बघूया. तर ही जी खोली आहे इथून दुसऱ्या खोलीमध्ये जायला सुद्धा रस्ता आहे, आणि इथून या खोलीतून आपण दुसऱ्या खोलीमध्ये एंटर करू शकतो. त्याचप्रमाणे इथून छोटासा जिना आहे जो वरती जातोय. तर बघूया तो कुठे जातोय. मला वाटते हा रस्ता बंद करण्यात आलाय. तो जो वरचा रस्ता आहे तो बंद करण्यात आलाय. मला वाटतं हा रस्ता आहे तो डायरेक्ट बुर्जात निघायचा, परंतु तो आता बंद केलेला आहे. हा, इथून जो आपण खालून जे वरती चढले होते तो रस्ता इथून बाहेर येतो, परंतु तो आता मधूनच बंद केलेला आहे. आता त्या जिन्यावरून आपण या गोलाकार बुर्जामध्ये आपण येतो. तर हा टेहाळणीची मुख्य बुरुज आहे, आणि जो आपण खाली याच्यामध्ये बघितला होता नकाशामध्ये अष्टकोनी बुरुज, तो हाच अष्टकोनी बुरुज आहे. आणि ही जी जागा आहे ही टेहाळण्याची मुख्य जागा आहे. तर टेहाळणीच्या बुरुजावर आपण जाऊया. ही जागा आहे ही आपली मुख्य जो दरवाजा आहे त्याच्यावरची जी जागा आहे ती ही आहे. आणि इथे सुद्धा ह्याच्यावरती सुद्धा लाकडाचं पूर्ण बांधकाम केलेलं आहे. चला वरती जाऊया. ही आहे आपली या किल्ल्यावरील असलेली एकमेव तोफ. आणि इथे खरंच पुरातन खात्याचे खरंच कौतुक करायला लागेल. जेव्हा आले होते तेव्हा ही तोफ कोणीतरी अशी उलटी फिरून ठेवली होती किल्ल्याच्या दिशेने, परंतु आता ती चांगल्या प्रकारे तिला ठेवण्यात आलं आहे. प्लस तिला चाकं वगैरे
ही लाकडाची चाकं लावण्यात आलेली आहेत. तर आपला हा शिरगावचा किल्ला आहे, ही ऐतिहासिक वास्तू आहे. या वास्तूचा आपण आता इतिहास थोडक्यात जाणून घेऊया. तर 3 नोव्हेंबर 1737 साली जी चिमाजी अप्पांनी वसईची मोहीम काढली होती, त्यामध्ये या शिरगावच्या किल्ल्याचा सुद्धा समावेश होता. तर या शिरगावच्या किल्ल्यावर जो हल्ला केला होता, त्याचं जे नेतृत्व होतं ते मल्हार हरी या सरदाराने केलं होतं. त्यांनी अर्नाळ्याच्या किल्ल्यावरून 1000 सैनिकांची फौज घेऊन त्यांनी या किल्ल्याला वेढा दिला होता. तर 3 नोव्हेंबरला जो मल्हार हरी यांनी जो हल्ला चढवला होता, हा हल्ला व्यर्थ गेला होता. कारण इथे असलेल्या ज्या पोर्तुगीजांच्या तोफा होत्या, त्या मराठ्यांकडे ज्या तोफा होत्या त्याच्यापेक्षा वरचढ होत्या आणि मल्हार हरी यांच्याकडे जो तोफखान्याचा जो दारुगोळा होता, तो पण सीमित होता. तो कमी असल्याकारणाने हा हल्ला आहे ना, तो पोर्तुगीजांनी पळवून लावला होता. जरी पोर्तुगीजांनी हा मराठ्यांचा हल्ला होता, हा पळवून लावला असला, तरी मराठ्यांनी हार मानली नव्हती. त्यांनी पुन्हा एकदा 11 नोव्हेंबरला या किल्ल्यावर हल्ला केला आणि या म्हणजे हल्ल्यासाठी मराठ्यांनी आपल्या अर्नाळ्याच्या किल्ल्यावर जी फौज होती आणि वसईच्या किल्ल्यासाठी जी फौज आली होती, त्यांच्याकडून 2 मोठ्या तोफा मागवल्या होत्या. त्याचप्रमाणे तांदुळवाडी वरून सुद्धा 2 मोठ्या तोफा मागवल्या होत्या. पण त्यात काय झालं, जेव्हा तोफांचा भडीमार करायला सुरुवात झाली, तेव्हा मराठ्यांनी आणलेली जी एक मोठी तोफ होती, ही तोफ दागतानाच फुटली आणि या तोफ फुटली तेव्हा मराठ्यांचा एक गोलंदाज, त्याचप्रमाणे 4 सैनिक हे मृत्युमुखी पडले आणि 10 सैनिक जखमी झाले. एवढी जीवितहानी झाली असली तरीसुद्धा मराठ्यांनी हार मानली नाही. तर त्यांनी वेढा सक्तच ठेवला. याचा परिणाम असा झाला, की 18 डिसेंबरपर्यंत जे या किल्ल्यातला जो पाणीसाठा होता, तो संपुष्टात यायला लागला आणि त्यानंतर 25 डिसेंबरला अशी गोष्ट झाली, की पोर्तुगीजांचा एक मोठा सेनापती पेद्रू दमेली हा केळवा किल्ल्याच्या संरक्षणासाठी तो सैन्य घेऊन वसईच्या किल्ल्यावरून आला आणि त्यांनी केळवा जो वेढा घातला होता मराठ्यांनी, तो वेढा मोडला आणि जेव्हा त्याला समजले, की शिरगावला सुद्धा वेढा घातलेला आहे, तेव्हा तो त्याचं संपूर्ण सैन्य आणि जो दारुगोळा घेऊन तिथून तो निघाला. हे मराठी सैन्यांना जेव्हा माहिती पडलं, तेव्हा त्यांचे मन थोडं खच्ची झालं कारण केळवा सुद्धा मराठ्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे इकडनं मराठ्यांचं सैन्य हे मागे हटलं. त्यानंतर 1 वर्ष काही इथे लक्षच दिलं गेलं नाही. आणि 1 वर्षानंतर जेव्हा चिमाजी अप्पांनी पुन्हा मोहीम चालू केली, तेव्हा केळव्या किल्ला आणि हा शिरगावचा किल्ला, हा किल्ला त्यांनी विजय करून घेतला आणि हा स्वराज्यामध्ये सामील झाला. हा 1739 साली स्वराज्यामध्ये सामील झाला. तो 1803 पर्यंत हा स्वराज्यामध्ये होता. त्यानंतर जो दुसऱ्या बाजीरावाबरोबर तह झाला, तेव्हा हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि तो 1947 पर्यंत इंग्रजांच्या ताब्यात राहिला. तशी हा थोडक्यात इतिहास मी सांगितला या किल्ल्याचा. तर मित्रांनो, हा होता आपल्या शिरगावच्या किल्ल्याचा छोटासा प्रवास. आज आपण इथून जातोय, पण शिरगावचा किल्ला मात्र तसाच उभा आहे. आपल्याला आपल्या भूतकाळाची आठवण करून देत. जर तुम्हालाही अशाच ठिकाणांचा अनुभव घ्यायचा असेल, तर एकदा इकडे नक्की या. कारण काही गोष्टी फक्त पाहण्यात नाही, तर अनुभवण्यात खरी मजा असते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.